विण दोघातली तुटेना. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, स्वानंदीने आदिराला वाचवल्यामुळे मलिकाला अजूनच भीती वाटते. आता स्वानंदीला सगळेच चांगले म्हणणार आणि खास करून आदिरा तिचं सगळंच ऐकणार. ती आता आदिराकडे जाते आणि म्हणते, डॉल डॉल कशी आहेस तू? आज तुला काही झालं असतं तर मी कशी जगले असते. डॉल तू बरी आहेस ना? मला तर शॉक बसला होता. डिवोर्स? आता मात्र आदिरा खूप रडायला लागते. मलिका म्हणते, स्वानंदीने तरी कल्पना दिली पाहिजे होती ना. अर्पिता म्हणते, मला तर आधीपासूनच माहिती आहे ती स्वानंदीना एक नंबरची ढोंगी आहे. तिला सगळं माहिती असतं, पण ती आदिराला असं दाखवते जसं तिला काहीच माहिती नाही. आदिरा तू तिच्यावर ना अजिबात विश्वास ठेवू नकोस. आता मात्र आदिराला खूप राग येतो. मलिका अर्पिताला खुणवते आणि अर्पिता अजून खूप काही बोलत असते. स्वानंदीविषयी पूर्ण गैरसमज करून देते. आता मात्र आदिरा लगेच जाते. मलिका अर्पिताकडे बघून स्माईल करते आणि म्हणते, झालं आपलं काम. इकडे समर्पण स्वानंदीला खूप काही बोलत असतो, ते पण रडता रडता. त्याच्यामुळे स्वानंदीला खूप वाईट वाटतं. तो आता एवढा इमोशनल होतो की सोफ्यावर डोक्याला हात लावून बसतो. तेवढे आदिरा येते आणि म्हणते, नंदुताई तुला माहिती होतं मला रोज डिवोर्स देणार? स्वानंदी घाबरत म्हणते, नाही नाही नाही. आदिरा म्हणते, ॲटलिस्ट आता तरी खरं बोल प्लीज. तू माझी इकडे खोटी समजूत काढत होती आणि तिकडे डिवोर्सचे पेपर तयार करत होता, पण तू मात्र त्याला काहीच बोलली नाही आणि अडवलं पण नाही. आणि इकडे मला समजवण्याचं नाटक करतेस. असं दाखवते जसं तुला माझी खूप काळजी आहे. म्हणजे याचा अर्थ तू मजा घेत होतीस आणि मी मात्र तुझ्यावर विश्वास ठेवला. का नंदुताई तू अशी का वागलीस सांग ना. समोरून तो आदिरा म्हणते, प्लीज पिंट्या दादा तू आता मध्ये बोलू नकोस. बोल स्वानंदीताई मला उत्तर दे. तू असं का केलंस? तुला माहिती आहे ना रोवर माझं किती प्रेम आहे. मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. तरी मला डिवोर्स नोटीस पाठवली. स्वानंदी म्हणते, आदिरा अगं खरंच खरंच मला माहिती नाही. आता मात्र आदिरा मोठ्याने ओरडते, प्लीज प्लीज खोटं बोलू नकोस. हे सगळं अर्पिता आणि मलिका सुरून बघत असतात आणि स्माईल करतात. आता मात्र स्वानंदी खूप त्रस्त होते आणि तिला रोहनचा खूप राग येतो. ती आता माहेरी जाते. बाबा दारू उघडतात आणि म्हणतात, नंदू. पण स्वानंदी काहीच बोलत नाही. ती घरात जाते. रोहन समोरच उभा असतो. ती आता रागात जाते आणि त्याच्या एक कानाखाली देते. नक्की काय चाललं हे कुणालाच काही कळत नाही. स्वानंदीने कानाखाली दिल्यानंतर रोहन तर खूप शॉक होतो. बाबा म्हणतात, नंदू काय झालं? स्वानंदी म्हणते, बाबा रोहनला विचारा काय झालं ते. पण रोहन बिचारा काहीच बोलत नसतो. आता स्वानंदी रडायला लागते. रोहन म्हणतो, ताई काय झालं? नाही म्हणजे तू मला मारलं याचं मला वाईट नाही वाटलं, पण तू रडतेस का? स्वानंदी म्हणते, तू घटस्फोट देतोय. एवढा मोठा तिचा कुठला गुन्हा झाला? मंदाकिनी रोहनला म्हणते, बरोबर केलंस तू. जे काय केलं ना ते अगदी बरोबर आहे. आता मात्र रोहन शॉकून आईकडे बघायला लागतो. मंदाकिनी म्हणते, ती मुलगी अतिच करायची. रोहन तू अजिबात घाबरू नको. मी तुझ्या पाठीशी आहे. दे तिला डिवोर्स. असली मुलगी नको आहे आपल्याला घरात. वागायचं तारतम्य नाही. काहीही बोलती कशी राहती. अशा मुलीला आम्ही घरात ठेवून घ्यायचं नाही जमणार. आणि स्वानंदी तू मध्ये पडू नको. रोहन तू अजिबात माघार घेऊ नकोस. आता मंदाकिनी एवढं बोलत असते की बाबांना जे कळायचं ते कळून जातं. स्वानंदी म्हणते, अरे ती जीव द्यायला निघाली होती. आता रोहन मोठ्याने ओरडतो, काय? आता मात्र सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते, खास करून मंदाकिनीची. स्वानंदी म्हणते, अरे तिला कसंबसं वाचवलं. तुला माहिती आहे का आज पहिल्यांदा राजवाडे रडले. तुला माहिती आहे ना रोहन, अरे राजवाड्यांचा तिच्यावर किती जीव आहे. आज तिला काही झालं असतं तर त्यांनी काय केलं असतं याचा विचार केलास का? तू का पाठवली डिवोर्स नोटीस? रोहन म्हणतो, ताई मी अशी कुठलीही डिवोर्स नोटीस पाठवली नाही. आता मात्र बाबा विचारात पडलेले असतात. स्वानंदी म्हणते, मग हे झालं कसं? बाबा मंदाकिनीकडे बघत म्हणतात, हे सगळं हिनेच केलं असणार. मंदाकिनी म्हणते, काय काय बोलताय? मी कशाला करील? मला काय गरज आहे? तुम्ही उठसूट माझ्यावर काय आरोप करताय? काही झालं तरी मीच जबाबदार. ती मुलगी कशी वागते हे तुम्हाला कळत नाही का? आणि काय हो तुमच्याकडे काय पुरावा आहे? मी डिवोर्स नोटीस पाठवली. बाबा म्हणतात, सुष्मिता हिला अजून एकदा विचार, हिने डिवोर्स नोटीस पाठवली का? मंदाकिनी म्हणते, नाही पाठवली मी. आणि बघा असे भलते सलते आरोप मी सहन करणार नाही. आता बाबा मंदाकिनीचा हात पकडतात आणि म्हणतात, तू नाही पाठवली ना डिवोर्स नोटीस? तर ठेव रोहनच्या डोक्यावर हात आणि घे शपथ की ती डिवोर्स नोटीस
तू पाठवलेली नाही. आता मात्र मंदाकिनीची बोलतीच बंद होते. स्वानंदी आणि रोहन शॉकून बघत असतात. स्वानंदी म्हणते, आई तू? मला तर विश्वासच बसत नाही तू असं करू शकतेस. अगं स्वतःच्या मुलाचा संसार कुणी उद्ध्वस्त करतं का? सांग नाही तू का केलंस असं? तुम्हाला काय वाटतं? ह्या मंदाकिनीचा हावरटपणा खरंच बाहेर काढला पाहिजे का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.